पैसे मिळत तू घ्याय तुझ्यापाशी पण जागा चुकलास काय मागा भजन शिजनो आज काळाची गरज आहे पण सध्या काळ मोबाईल चाललाय जिथे जावं तिथे मोबाईल आज समाज मोबाईलकडे भरकटत चाललाय आज आपण आपली संस्कृती सोडून पाश्चात्य संस्कृती वापरतोय आज मराठी मीडियम पाठीकडे चाललेले आहे इंग्लिश मीडियम थोपवलेले आहे आपण लग्न करताना शिकलेली बायको करतो नाही का आपण लग्न करताना शिकलेली बायको करतो मग मुली शेताच्या घरामध्ये मुलांना ट्युशनला का टाकतो मुलांना दुसऱ्या घरामध्ये का टाकतो कारण बघा आता मुंबईमध्ये पण एवढे 4-4 वर्षाचे लेकरं सकाळी आता आमच्या तिथे आम्ही आता मी दिवेला जातो आम्हाला त्या मुलांना डोंबिवलीला नेऊन टाकावं लागतं शाळेत 4 वाजता सर्व व्हॅन येते आणि 4 वाजता सकाळी 4 वाजता मुलांना न्यायला गाडी येते इंग्लिश मिडियमची आणि 5-5 वर्षाची लेकरं आई उचलते त्यांना झोपेतना कचरुणावरनं संडास आणून बसवते आणि ती सांगते बाबू कर तो बाबू म्हणतो मम्मी नाही झालं जोर लाव मम्मी नाही झालं कूद म्हणतो नाही झालं काय बदलत चालेल का पण कारण मराठी साता समुद्र पार आपली मराठी भाषा गेलेली बोलभाषा गेलेली आहे काळ बदलत जसं देश तसं वेळ आता इकडे तुमचे काही वेगळे आहे आता इकडे नाही मासळाला गेला ना तिकडे म्हणतात खतम आमच्या तिकडे आग घाल मी सांगतो भाषा बदलत जाते गोव्याला कारवारला तिकडे भाषा वेगळी आता त्या दिवशी आमच्या घरी सर गोव्याचा एक मित्र आला होता कारवारचा मित्र आला तो माझ्या मागरणीला बोललो होतं म्हटलं रमेश आलाय कारवारवरून म्हटलं त्याला काहीतरी नाश्ता बनव तिने सुंदरसा शिरा बनवला त्या रमेशला दिला खायला सुंदर शिरा बनवला रमेशला खायला दिला तो रमेशला विचारला रमेश शिरा कसा झालाय रे शिरा म्हणतो छान झालाय पण खात्याला पुण्याला चिकटतो आहे कसा काय गडबड खातो माझा तोंड नाही चिकटतो म्हणतो पुण्याला आहे अरे मग असा का बोलतो नाही तो शिरा छान झालेला आहे पण खाताना पुण्याला चिकटतो म्हणजे काय खाताना म्हणजे चमच्याला चिकटतो त्या चमच्याला ना तिकडे पुला म्हणतात तुला वाईट नाही चांगलंच सांगलं वाईट नाही म्हणजे विश्लेषण करून द्या कोरोना काळ गेला बघा कोरोना काळामध्ये बघा जे दिवस काढले ना तसे दिवस काढायचे म्हणजे रात्रीचं शिळण आपण सकाळी खायचं आता जो तंबाखू होता ना लाव चुना मळ चुना कोरोना काळामध्ये 80 रुपये पुढे गेली होती लोक लपून घरात खायचे नंतर बाहेर यायचे 3 वर्ष कोण खळ्याजवळ ढासलेलाच नाही डायरेक्ट पाठीमध्ये मुलीच जाऊन त्याला माहिती आहे तो समोरून ढासला तो 3 लाखाला ठोकला अहो तो तंबाखू आणला का त्याच्यापेक्षा तो दुसरा समाज मला खूप आवडला 150ची बॉटल 600ला केला पण कोणाला कळला नाही हो कोरोनाचा विषय निघाला होता तो माझ्या मित्राची आई वारली कोरोनामध्ये पहिल्या लाटेमध्ये मित्राची आई वारली आणि हे माझे खास ना जवळ राहतात तर माझा जांभळे बुवा माझ्या मित्राची आई वारली त्याला मला पाय लावायला जावं तर गेलो तिथे मित्र झोपला होता शेवटी आई असते ती हो मित्र झोपला होता मित्राच्या पाठीवर हात मला मित्र गेली तुझी एकट्याची आई नव्हती अरे जशी तुझी होती तशी म्हटलं माझी होती अख्ख्या गावाची होती उभ्या वाडीची म्हटलं आई होती बरा वाटला मित्राला तो उठल्याने कामधंदा करायला लागला आणि बहुतेक मला वाटतं दुसऱ्या लाटेमध्ये होता दुसऱ्या लाटेमध्ये त्या जांभळे बुवाच्या मित्राची बायको वाढली आता त्याने फोन करायचं की नाही तो सांगू ना जांभळू रोज सांगू याने फोन नाही केला तो तसाच गेला तिकडे मित्राच्या पहिले मित्र झोपलेला होता कारण त्याची एक चेक बायको गेली होती तो झोपला होता तर मित्राच्या पाठीवर हात मारला मित्र अरे रडू नको जी गेली ती तुझी म्हणता एकट्याची बायको नव्हती जशी म्हणता तुझी होती तशी म्हणता माझी होती अख्ख्या म्हणता गावाची बायको होती अख्ख्या वाड्याची बायको होती एवढं दांडको काढलं जे गव्हाचे जे तुपाचे पोकळ बांबू त्याच्यातनं भरीव बांबू काढी जे फटके आली घर झोपली तो लेच काय करता थोडा नका मला सकाळ लवकर जायचं हो मला 9 वाजता सांगितलं तिने बारे मंगळीला पण आणलं नाही आणि एवढं वडापाव तिकडे खाय आधी सांगितलं काय खात नाही मी खात नाही म्हणता ठीक आहे मग आम्ही त्याच्या नाकाला कुठलं ते वाकेडला आलो की समोसे घेतले समोसे मी पण काल भुकेला होतो मी 4 वाजता निघालो ह्याला पण दिलं आता तिथे ते ओळखतात मला आधी पेटीकडे मला कुठे चाललं तर मला राठाडला चाललो
आता ह्या माणसाला समोसा दिला, त्याने 2 चमचे दिले, मला समोसा दिले, मला 2 चमचे दिले. आता तो तसा बुवा म्हटल्याच्यानंतर त्या पद्धतीने खाल्ला पाहिजे ना आपण. तर मी आपले ते मोडून चमच्याने खायला सुरुवात केली. ह्याने काय केलं, समोसाचा आकार धरला आणि वाढ घातला. वाढ घातला गोल फिरू लागलो. गोल फिरली, फुटूवाड झाली, तोंडात झाली, फुटूवाड झाली, तोंडात. अरे मग त्याच्याकडचंच काय लोक म्हणतात मला ओळख काय, तू मला पेडणेकर गप्प तुला माहिती नाही बोलतो, माझी तब्येत बिघडलेली आहे, डॉक्टर सांगताय भाजपा काय खाऊ नको म्हणून उपयोगा ते झालं तर झालं. येताना पुन्हा त्यांनी 2 चमचे खिशात टाकला, हॉटेलवाल्याची 2 चमचे खिशात टाकला. अरे मला काय तुला डोकं बिघडलाय का, तुला मला समजत नाही का? नाही नाही तू मला गप्प, डॉक्टरनी सांगितलेलं आहे काहीतरी खाल्ल्यानंतर 2 चमचे घ्यावा. हसलं पाहिजे, हसलं पाहिजे. डॉक्टर मला सांगतात हसल्याने ब्लड सर्क्युलर होतं, अटॅक येत नाही. लोक मुंबईमध्ये टॉवर मध्ये राहणारे ना, हसण्याचे पैसे भरतात, सामताम काढून भारतातून हसा ना हसा. पण हसताना समोरच्या पाठीत गारगाळ बनवायचं मात्र सांगायचं नाही. तसं हात मारतो, हा काय भोजन भोजन करतो लोक, एकावेळी लोक आणले भार्या म्हणतो तोही गुण तुम्ही गुण. सुंदर गाणी सुंदर म्हणतो, त्या दिवशी गाणं म्हटलं बरोबर बाम लावणार आहे. बाम लावणार आहे 200 रुपयाला बक्षीस दिलं, 200 बक्षीस दिले. बुवा का तोंडाला बक्षीस दिलं, 200 रुपये दिले. बुवाचा भजन संपला आणि तो व्यक्ती बाम लावणार बुवांका ज्यांनी 200 रुपये दिले होते तो बुवांच्या गाडीच्या बॉन्डेवरती डोका टेकून बसलो होतो. बुवा काय दिले भजन संपल्यावर? ते म्हणतात काका, हो काका तुम्ही बाम लावणार आहे पण फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विटायला तो वेळा कुंभार. ह्या गाणं म्हटल्यावर तुम्हाला म्हणता 200 रुपये दिले, तुम्हाला काय आवडलं? तर म्हणता काय जांभळे बुवा त्याच्यात मला काय आवडलं नाही, पण तुम्ही जे काय म्हटलं फिरत्या चाकावरती देशी देशी म्हटलं तेव्हा म्हणता माझं मन भरून आलं म्हणून म्हणतात तुला 200 दिला. लय मजा केली असती, काय सांगू तुम्हाला. आता माझं YouTube चॅनल आहे, हा ज्यांना जर पेपर टाकला ना असं भिजक्या साडी लोक आणि दिसेल तुम्हाला, त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंद लुटा मोबाईलवरती. हा त्याचे बंधू पण कसं आहे बंधू, काळ बदलत चाललाय, काळानुसार वागलं पाहिजे. पण आपली संस्कृती या 100 वर्षाची परंपरा ना आनंद वाटला, समाधान वाटला. 100 वर्षाची परंपरा या माझ्या राकाड गावात रहिवाशांना बळी बांधवला बळी वाड्याला सलाम करतो. काय माहिती बंधू, हे तुमच्या एकीचं बळ आहे, एकीचं बळ, एकीचं बळ आहे. कारण का एकीचं बळ आहे सांगतो तुम्हाला बंधू. द्राक्षा 150 रुपये किलो होती, द्राक्षा 150 रुपये किलो होती. इकडे गुच्छ होता आणि इकडे दूध द्राक्षा होती. मी त्याला द्राक्षाला विचारलं भाऊ द्राक्षा कशी आहे? तो म्हणतो 150 रुपये किलो आहे. आणि इकडली दूध जायची ती म्हणतो 60 रुपये किलो आहे. म्हणता द्राक्षा तर सेम आहे, फरक का? तर म्हणतो साहेब तो द्राक्षाचा गुच्छ आहे तर त्याला किंमत आहे, ही म्हणतो सुट्टी आहे त्याला किंमत नाही. हा समाज तुमचा द्राक्षाच्या गुच्छासारखा आहे. बस सलाम करतो तुम्हाला. कारण हे समाज चालवणं आज तुमच्या पूर्वजांनी कुटी मारली, मट्टी रचली, चलचलवली, पत पुरवली, त्याला एक सलाम केला पाहिजे. आज तुम्हाला ज्यांनी एकत्र आहे, हा तुमचा पण पूर्वज होता ज्यांनी राधाकृष्ण मंदिर या ठिकाणी उभं केलं, त्या पूर्वजाला सलाम केला पाहिजे. म्हणून आज बाळगोपाळ माझ्या आनंदाने तुम्ही बसतात. आज 2-3 दिवस आज सरांचा आपल्या नाटक झाला, आज 2-3 दिवस तुम्ही जागरण काढताय, तरी पण डोळे पिसून पिसून आमच्या 2 रुपयाची भजनं ऐकतात. डोळे उडत नाही. ते बघा आतमध्ये कमी कमी राहायचं झोपलेले आहे. आता त्यांना सकाळी विचारलं भजन कसा झाला, त्याच्या आमच्या गावात कीर्तनकार बुवाला असं घरसून ढकलून पाठवी, अरे जा जा गावात कीर्तन आहे, जा जा. आला कीर्तनामध्ये, आला कीर्तनाला अशा खांब्याला लपटला, असा कीर्तन ऐकत राहिला असता. हा म्हणताना डोळा लागला त्याचा, हो डोळा लागला त्याचा तोंड उघडला, तोंड उघडलं. कीर्तनकार कीर्तन संपलं, सगळे घरी गेले, हा तिथेच असा राहिला. रात्री 3-3:30 वाजता कुत्रा आला, हो कुत्राला त्याला सोडून त्या डायरेक्ट ढांगवर गेला, तिला सोडून सोडणार. सकाळी काय काय गावातले विचारतात, घरातले विचारतात, अरे रात्री कीर्तन कसा होता?
मचूळ मचूळ होता म्हणतो. आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांची सेवा करू. कर्नाटक राज्यामधून भगवंत पांडुरंगाला इथपर्यंत कोण भक्त कुंडली आणि आज विठेवरती उभी आहे तिच्या आमच्यासाठी युगी 28 विठेवरी उभा काळ कुठे येतो. आज संतांच्या घरी आज तुमच्या आमच्या घरी भगवंत पांडुरंग सांगतो. आज या ठिकाणी हरिनाम चाललाय तिथे कुठेतरी भगवंत उभा आहे. भगवंत ऐकतोय म्हणून आज भजन पूजन कीर्तन नामस्मरण मानस चाललेलं आहे. फक्त या दुनियेमध्ये असा एकच देश आहे तो म्हणजे माझा भारत आहे. सुजलाम सुफलाम या देशाचे 6 महिने सुखे 6 वले. आज माझ्या कोकणामध्ये आज हे पण रायगड म्हणजे हे पण कोकण आहे. आज माझ्या कोकणामधला शेतकरी माझा आत्महत्या करत नाही. माझ्या कोकणामधला शेतकरी आत्महत्या करत नाही. आमच्या कोकणामध्ये हुंडाबळी नाही. आज दिल्लीमध्ये सुवर्णाक्षरामध्ये माझ्या कोकणाचं नाव आहे. सुवर्णाक्षरामध्ये लिहिलेलं आहे कोकणाचे माणसं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने भूमीचा कणकण पवित्र रायगड या रायगडच्या भूमीतल्या पण माणसं रायगड ऐकवाय कोण कोणाचं त्या भगवंताचं विठेवर उभा त्याचं सुंदर गाणं सुंदर
चल, ठीक आहे. गजल घेतोय, जास्त वेळ घेणार नाही गजलामध्ये.